गेस गेस काही कामाचा नाही गेस. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. गेस गेस काही कामाचा नसतो गेस. अंदाज अंदाज काही कामाचा नसतो अंदाज. गेस म्हणजे एक वर्तवलेला अंदाज. गेस हा अचूक कधीच नसतो. गेस हा तंतोतंत कधीच खरा नसतो. एखाद्या वेळेस खरा होईल, परंतु वारंवार खरा होणारा नसतो. एक सहज लावलेला तो अंदाज, एक सहज केलेला तर्क, एक सहज केलेला गेस हा खरा नसतो. म्हणून गेसवर विश्वास ठेवू नये आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करू नये. गेसवर विश्वास न ठेवता, नशिबावर विश्वास न ठेवता, आपल्या कर्तव्यावर, आपल्या कर्तबगारीवर, स्वतःवर, स्वतःच्या कार्यावर, अभ्यासावर लक्ष ठेवावे, विश्वास ठेवावा. स्वतःवर विश्वास ठेवावा, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवावा. आपण का कमी आहोत का? आपण कुणापेक्षा कमी आहोत का? माझ्यात क्षमता नाही का? माझ्यात कुवत नाही का? मी ते करू शकत नाही का? मला गेसची काय गरज? मला अंदाजाची काय गरज? मला गेस पेपराची काय गरज? मला गेस प्रश्नाची काय गरज? मी ते करू शकतो. माझ्या क्षमता आहे, माझ्या लायकी आहे. मी अभ्यास करून, कठोर अभ्यास करून, खडतर अभ्यास करून, परिश्रम करून, वारंवार अभ्यास करून, वाचन लिखाण सराव मनन चिंतन करून, ध्यानाने मनाने अभ्यास करून, कर्तबगारीने अभ्यास करून, नियोजन धोरण नीती यांचं पालन करून, जिद्दीने चिकाटीने आवडीने गोडीने दूरदर्शीने आत्मविश्वासाने ध्येयध्यासाने इच्छा तयारीने मी माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. मी माझे ध्येय पूर्ण करू शकतो. मला कोणाच्या मदतीची गरज नाही. मला गेसची गरज नाही. मी अभ्यास करून माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. मी मेहनत करून, कष्ट करून, श्रम करून, परिश्रम करून मी माझं ध्येय, माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. माझा स्वतःवर विश्वास आहे. माझ्या स्वतःच्या कार्यावर विश्वास आहे. मी ते करू शकतो. मला खात्री आहे. मला गॅरंटी आहे. माझं ध्येय मी पूर्ण करू शकतो. माझ्यात काय कमी आहे? मला कशाची कमी आहे? मला आईवडिलांची साथ आहे. मला ईश्वराची साथ आहे. मला सर्वांची साथ आहे. मला माझ्या पुस्तकांची साथ आहे. मला माझ्यावर विश्वास आहे. मी ते करू शकतो. मी ते घडू शकतो. मला माझ्या आईवडिलांचा मला पाठिंबा आहे. माझ्या ईश्वराचा, परमेश्वराचा मला पाठिंबा आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीवर आहे. ते माझ्या पाठीशी उभे आहेत. मग मला कशाची कमी आहे? ईश्वर माझ्या पाठीशी आहे. ईश्वराचा सतत मला आशीर्वाद आहे. माझ्या आईवडिलांचा सतत मला आशीर्वाद आहे. मग मला कशाची कमी आहे? मी ते करू शकतो. मी ते घडू शकतो. मी माझं कार्य करू शकतो. जोमाने, उत्साहाने, धैर्याने, धाडसाने, ध्येयाने, आत्मविश्वासाने, दूरदर्शीने, इच्छा तयारीने, गोडीने, आवडीने मी ते अभ्यास करू शकतो आणि माझं स्वप्न पूर्ण करू शकतो. म्हणून मला त्या गेसची काही गरज नाही. म्हणून त्याला अंदाजाची काही गरज नाही. असं मनाला ठरवा. असं मनाला खात्री पटवून द्या. मग तुम्हाला गेसची गरज पडणार नाही. मग गेसवर विश्वास का ठेवता? गेस पूर्ण होत नसतो. गेस खरा होत नसतो. गेस उतरत नसतो. गेसमधले प्रश्न येत नसतात. तो एक अंदाज लावलेला असतो. एक सहजपणे अंदाज लावलेला असतो. म्हणून अंदाज काही खरा होत नसतो. गेस काही खरा होत नसतो. लक्षात ठेवा. पुढचं कोणी काही सांगू शकत नाही. कुठलं कोणी काही सांगू शकत नाही. पुढे काय येणार आहे? परीक्षेत कोणते प्रश्न येणार आहेत? परीक्षेत काय येणार आहे? नेमकं परीक्षेत शिक्षक लोक काय टाकणार आहेत? या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न येणार आहेत? काय येणार आहे? नेमकं काय येणार आहे? हे कोणीच काही सांगू शकत नाही. जगातला कोणीही काही सांगू शकत नाही. दुसऱ्याच्या मनातलं कोणीही काही सांगू शकत नाही. कितीतरी कोणी शिकलेला असला, कितीतरी कोणी विद्वान असला, तरी किती जरी कोणी काही असला तरीही दुसऱ्याच्या मनातलं कोणीही काही सांगू शकत नाही. क्षणभरही सांगू शकत नाही. काही सांगू शकत नाही. थोडंही सांगू शकत नाही. म्हणून पुढे काय घडणार
पुढे काय होणार, पुढे कोणती परिस्थिती येणार, पुढे कोणती स्थिती येणार, हे कोणीही सांगू शकत नाही. जगातला कोणीही सांगू शकत नाही. फक्त सांगू शकेल ती वेळ, ती सांगू शकेल येणारी परिस्थिती, ती सांगू शकेल येणारी स्थिती, सांगू शकेल येणारा काळ. परंतु माणूस ते सांगू शकत नाही. म्हणून या गेसवर विश्वास ठेवू नका, तर स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या कर्तव्यावर, स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवा आणि आपलं ध्येय, आपलं स्वप्न पूर्ण करा. तर तुम्हाला आत्महत्या करायची पाळी येणार नाही, तुम्हाला स्वतःला संपून टाकण्याची पाळी येणार नाही, तुम्हाला निराश होण्याची पाळी येणार नाही, तुम्हाला अपयश येणार नाही, तुम्ही हारणार नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा. विश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय दुसरी दैवी शक्ती नाही. आत्मविश्वास हा असला पाहिजे. म्हणून आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही. म्हणून आत्मविश्वास पक्का ठेवला पाहिजे, खात्री पक्की केली पाहिजे. मनाची खात्री पक्की तर सर्व काही आलं पाहिजे, सर्व काही येते. मन पक्क तर सर्व काही पक्क, मन पक्क तर ध्येय पक्क, मनातले विचार पक्के तर सर्व काही पक्के, निर्णय पक्का तर सर्व काही पक्के. म्हणून चांगला निर्णय घ्या, चांगलं नियोजन ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कर्तबगारीवर, स्वतःच्या कर्तबगारीवर, स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या कामावर पक्का विश्वास ठेवा. आत्मविश्वास ठेवलाच पाहिजे, जिद्द चिकाटी ठेवलीच पाहिजे, इच्छा तयारी ठेवलीच पाहिजे, दूरदृष्टी ठेवलीच पाहिजे, इच्छा तयारी ठेवलीच पाहिजे, ध्येयध्यास ठेवलाच पाहिजे, चांगला मार्ग निवडलाच पाहिजे, सुंदर शिक्षण घेतलंच पाहिजे आणि उद्देश चांगला ठेवला पाहिजे, हेतू चांगला ठेवला पाहिजे, ध्येय चांगलं ठेवलं पाहिजे आणि त्या उद्देशाने, त्या ध्येयाने अभ्यास केला पाहिजे, झटलं पाहिजे, राबलं पाहिजे, श्रम केलं पाहिजे, परिश्रम केला पाहिजे. परिश्रम करून, झटून राबून, संघर्ष करून, अहोरात्र अभ्यास करून, चांगला अभ्यास करून, छान अभ्यास करून, मस्त अभ्यास करून, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या कार्यावर विश्वास ठेवून आपलं स्वप्न, आपलं ध्येय पूर्ण केलं पाहिजे. या गेसवर अवलंबून राहू नये. कोणाच्याही गेसवर, कुठल्याही गेसवर, कुणी दिलेल्याही गेसवर अवलंबून राहू नये. गेस काही कामाचा नसतो, गेस कधीच खरा होत नसतो. पुढचं कोणी काही सांगू शकत नाही. कोणताही माणूस कोणत्याही माणसाच्या मनातलं काही सांगू शकत नाही. मग तो किती विद्वान असो, मोठा असो, कोणीही कोणाच्या मनातलं सांगू शकत नाही. कोणीही पुढचं सांगू शकत नाही. कोणीही पुढचं भविष्य वर्तवू शकत नाही. कोणीही भविष्य सांगू शकत नाही. कोणी पुढे काय घडेल, काय होईल, काही सांगू शकत नाही. पुढचा सोडा, तो आता तर सांगू शकत नाही. 1 मिनिटानंतर काय होणार ते सांगू शकत नाही. 1 सेकंदाच्या नंतर काय होणार आहे ते कोणी सांगू शकत नाही. असा कोणीच नाही जगात की जे पुढचं सांगू शकेल, पुढचं भविष्य वर्तवू शकेल, पुढचा अंदाज सांगू शकेल. पुढे काय होणार, पुढे काय घडणार, कशी परिस्थिती येईल, कशी स्थिती येईल, कोणती ढवळाढवळ होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. आताच काय 1 सेकंदात तू 1 सेकंदाच्या पुढे सुद्धा सांगू शकत नाही. 1 सेकंदाच्या पुढे काय होणार ते सुद्धा सांगू शकत नाही. तू तास मिनिटं तर वेगळेच राहील. 1 सेकंदाच्या नंतर काय होणार, 1 सेकंदाच्या नंतर काय होणार हे कोणीही काही सांगू शकत नाही. जगातला कोणीही सांगू शकत नाही. म्हणून गेसवर विश्वास ठेवू नका, आंधळा विश्वास ठेवू नका. सत्य परिस्थितीवर, सत्यावर, वास्तविकतेवर, सत्य परिस्थितीवर, सत्यस्थितीवर, प्रत्यक्षावर विश्वास ठेवा. आंधळी भक्ती करू नका, आंधळा विश्वास ठेवू नका, आंधळा मार्ग निवडू नका, कोणाचं ऐकू नका, गेसवर विश्वास ठेवू नका. कोणाचाच गेस खरा होत नसतो. कोणीही असो, कोणी किती विद्वान असो, काही असो, कोणाचाच गेस खरा होत नाही. म्हणून गेसवर विश्वास ठेवू नका, गेसच्या रीतीने चालू नका. अभ्यास करा, स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या क्षमतेवर,
स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा, तरच तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु गेसवर विश्वास ठेवू नका. गेसवर विश्वास ठेवसाल तर तुमचं सर्व काही राख होईल, तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही, तुमचे ध्येय पूर्ण होणार नाही. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, स्वतःच्या कार्यावर विश्वास नसेल, तुम्हाला तुमची खात्री नसेल, तुम्हाला तुमचा भरोसा नसेल, तुमच्या मनामध्ये अनेक विचार चालत असतील, संकुचितपणा असेल, तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल, तुम्ही गेसवर विश्वास ठेवला असेल, तुम्ही अंदाजावर विश्वास ठेवला असेल, तर तुमचा उद्देश पूर्ण होणार नाही, तुमचे ध्येय पूर्ण होणार नाही, तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही, तुम्हाला पाहिजे ते हवे ते मिळणार नाही आणि तुम्ही यशस्वी होणार नाही. आणि त्यामुळे मग तुम्हाला आत्महत्या करण्याची पाळी येईल, तुम्हाला स्वतःला संपवण्याची पाळी येईल. म्हणून गेसवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारच्या गेसवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही प्रकारच्या गेसवर विश्वास ठेवू नका. तर विश्वास ठेवा मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, स्वतःवर, स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कर्तबगारीवर मेहनत करा, कष्ट करा, ध्यानाने मनाने अभ्यास करा, वाचन करा, लिखाण करा, सराव करा, मननचिंतन करा, आवडीने गोडीने अभ्यास करा, मनातून अभ्यास करा, ध्यानातून अभ्यास करा. जीवन सुंदर करण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, समाजाला देशाला सुधारण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी अभ्यास करा. तळमळीने धडपडीने अभ्यास करा, जिद्द चिकाटीने अभ्यास करा, इच्छा तयारीने अभ्यास करा, आवड गोडीने अभ्यास करा, आत्मविश्वासाने अभ्यास करा, ध्येयध्यासाने अभ्यास करा. म्हणून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, गेसवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.